Tomorrow is HSC board examination. This is the last minute revision. For this purpose, I downloaded some questions for tomorrow examination. आता कोणकोणते क्वेश्चन्स आहेत त्याबद्दल आपण रिव्हिजन करणार आहोत. आता पहिला टीएस ऑफ अँथर, त्याची तुम्हाला डायग्रामसाठी विचारू शकतात. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता ह्यामध्ये तुम्हाला डायग्राम प्लस डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्यामध्ये जो पोलन ग्रेन आहे तो कसा हळूहळू डेव्हलप झालेला आहे आणि त्याचं रूपांतर मेल गॅमेटोफाइटमध्ये कसं झालेलं आहे ह्याबद्दल लिहायचं आहे. नेक्स्ट ॲनाट्रॉपस ओव्हल, ह्याची तुम्हाला डायग्राम विचारू शकतात. ॲनाट्रॉपस ओव्हल, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस सुद्धा येऊ शकतो. मे बी ॲनाट्रॉपस ओव्हलच येईल. नेक्स्ट कोणतं आहे तर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता ह्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि डायग्राम असा क्वेश्चन विचारू शकतील की कसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला हॅप्लॉइड मेगास्पोर टू त्यामध्ये एक फिमेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप झालेला आहे, त्यामध्ये 7 सेल 8 न्यूक्लिआय फॉर्मेशन, हे कसं डेव्हलप झालेलं आहे हे सगळं तुम्हाला त्यामध्ये डिस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट इज द डबल फर्टिलायझेशन. आता डबल फर्टिलायझेशनवरती सुद्धा क्वेश्चन आहे आणि सेपरेट सिग्निफिकन्स, डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स कोणकोणते आहेत हे सुद्धा 2 मार्काला येऊ शकतो. आणि डबल फर्टिलायझेशन प्लस सिग्निफिकन्स असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यामध्ये ते डायग्राम, त्याचं डिस्क्रिप्शन आणि सिग्निफिकन्स. नेक्स्ट इज द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. आता डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, मग ह्यामध्ये एंडोस्पर्मचे टाईप्ससुद्धा आहेत. मग ह्यामध्ये न्यूक्लिअर टाईप, सेल्युलर टाईप, हेलोबियल टाईप. आता सेल्युलर किंवा न्यूक्लिअर असं सुद्धा येऊ शकतो, हे त्याचे टाईप्स. आता मग न्यूक्लिअर, सेल्युलर किंवा हेलोबियल टाईप. आता ह्यामध्ये 1 मार्क्समध्ये सुद्धा ह्यामधला एक छोटासा क्वेश्चनसुद्धा येऊ शकेल ह्या टाईप्समधला. आता आणखी 1 मार्क्ससाठी येऊ शकेल की मेगास्पोरंजेनेसिस. आता ह्याची तुम्हाला डेफिनेशन येईल, मेगास्पोरंजेनेसिस. नेक्स्ट इज द, आता आणखी दुसरा 1 मार्कासाठी कोणता आहे पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पीची तुम्हाला डेफिनेशनसुद्धा विचारू शकतात. आता पार्थिनोकार्पी तुम्हाला माहिती आहे की एक फ्रूट डेव्हलप झालेला आहे विदाउट प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. असं सुद्धा पार्थिनोकार्पीची डेफिनेशनसुद्धा विचारू शकतील. आता नेक्स्ट कोणता आहे लेबल द गिवन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचं लेबलिंग करायला सुद्धा विचारू शकतील. एक अशी डायग्राम देतील आणि तुम्हाला लेबलिंग करायला लावतील. नेक्स्ट इज द टीएस ऑफ टेस्टिस. आता ह्याची सुद्धा तुम्हाला डायग्राम विचारू शकतील. कोणती टीएस ऑफ टेस्टिस, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्याच्यावर मात्र मोठा क्वेश्चन येऊ शकतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती. आणखी त्यामध्येच कोणतं आहे की स्पर्मॅटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिसमधला हा प्रश्न की स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis, की स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis
ह्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट कोणता आहे की स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता ह्याची डायग्राम विचारतील. सोपी आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता ह्यानंतर जो जिप्ट आहे त्याचा तुम्हाला लॉंग फॉर्म आणि गिफ्ट GIFT. आता ह्याच्यावरती तुम्हाला काय विचारतील, 1-2 मार्काचा तरी क्वेश्चन विचारू शकतात. 2 मार्क किंवा 1 मार्काचा तरी क्वेश्चन विचारू शकतात. कशावरती? GIFT. मग त्याचा लॉंग फॉर्म आणि थोडंसं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. नेक्स्ट इज वेअर डज फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन ऑकर. ह्यावरती सुद्धा हा प्रश्न विचारतील. वेअर डज द फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन ऑकर. आता फर्टिलायझेशन कुठे आणि इम्प्लांटेशन कुठं ऑकर होतं हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नंतर ब्लास्टुला. आता सेपरेट ब्लास्टुलावरती आणि गॅस्ट्रुलावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. सेपरेट नुसतं ब्लास्टुला तर लिहा किंवा गॅस्ट्रुला किंवा असं सुद्धा विचारू शकतील की त्याचा डिफरन्स काय आहे. नेक्स्ट इज द हायड्रा. आता ह्या हायड्रावरती शॉर्ट नोटसुद्धा विचारू शकतात. नेक्स्ट जो IVF ह्यावरती शॉर्ट नोट विचारू शकतात. आता नेक्स्ट कोणता आहे? जीन, हेरिडिटी किंवा अलील. ह्या तिन्हीपैकी डेफिनेशन येऊ शकते. नेक्स्ट कोणता आहे? बॅक क्रॉस किंवा टेस्ट क्रॉस. आता ह्यामध्ये तुम्हाला बॅक क्रॉस म्हणजे काय आणि टेस्ट क्रॉस हे सुद्धा विचारू शकते. नेक्स्ट आहे मोनो हायब्रिड क्रॉस किंवा डाय हायब्रिड क्रॉस. आता तुम्हाला माहिती आहे की मोनो हायब्रिड आणि डाय हायब्रिड ह्यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन आणि जो तुम्हाला चेकर स्क्वेअर बोर्ड मेथडने तुम्ही डिस्क्राईब करता तो चार्ट वगैरे काढून ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आता मोनो हायब्रिड तर येईल किंवा डाय हायब्रिड, मग त्याचं स्टेटमेंट वगैरे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. नंतर काय? लॉ ऑफ डॉमिनन्स. आता ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत की लॉ ऑफ डॉमिनन्स, कोडॉमिनन्स किंवा हा लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मग तो डायहायब्रिड क्रॉस थ्रू तो एक्सप्लेन केलेला आहे की कसा तो एक्सप्लेन केलेला आहे, कोणतं एक्झाम्पल घ्यायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याचं स्टेटमेंट वगैरे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट कोणतं आहे तर कोडॉमिनन्स. आता ह्यामध्ये लॉ ऑफ आता ह्यामध्ये जो कोडॉमिनन्स आहे तो कोडॉमिनन्स, मग ह्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल कशाचं घेतलेलं आहे, ते कॅटलचं घेतलेलं आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. नंतरचं क्वेश्चन कोणतं आहे तर प्लिओट्रॉपीवर येऊ शकतो. आता ह्या प्लिओट्रॉपीवरती त्याची डेफिनेशन तरी येईल किंवा डेफिनेशन प्लस तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायला सुद्धा सांगू शकतात. द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोमवरती तुम्हाला त्याची डायग्राम, नुसतं क्रोमोझोमची डायग्राम किंवा त्याच्यावरती थोडासा असा मोठा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. आता नेक्स्ट कोणतं आहे तर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये मग त्यामध्ये जे काय तुम्हाला
एक्सप्लेनेशन आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये, ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आता डिसीजमध्ये, आता त्यामध्ये सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्येच तुम्ही बघितलेलं की थॅलेसेमिया, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर कोणतं आहे तर डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम, ह्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की डाऊन सिंड्रोम मग कोणते क्रोमोझोम्स आहेत, त्यामध्ये तो एक्स मोनोझोमी आहे का, मग एक्स क्रोमोझोम किती क्रोमोझोम्स आहेत, ट्रायझोमी आहे का, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही डाऊन सिंड्रोम सुद्धा म्हणू शकतात किंवा 21st ट्रायझोमी सुद्धा म्हणू शकता. हे डाऊन सिंड्रोम किंवा टर्नर सिंड्रोम येऊ शकतो. नेक्स्ट कोणतं आहे ते क्रॉसिंग ओव्हर. तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर काय आहे छोटासा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट इज होलँड्रिक ट्रेट्स. तर ह्यामध्ये जे काही होलँड्रिक ट्रेट्स आहेत ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, ही जी काही तुम्हाला ती थोडंसं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्सबद्दल, हे ती तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट इज द न्यूक्लिओझोम. आता न्यूक्लिओझोम ह्याची छोटीशी काय आहे डायग्राम आहे. त्यामध्ये हिस्टोन पार्टिकल्स, जे काय प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्सची H1 हिस्टोन कसा आहे, तो DNA वगैरे कसं ते बाइंडिंग केलेलं आहे, H2A, H2B, H3, H4C, हे त्याची छोटीशी अशी डायग्राम तुम्हाला तिथं ड्रॉ करायचं आहे. आता DNA सेमी कॉन्झर्वेटिव्ह, DNA रिप्लिकेशनचं जे सेमी कॉन्झर्वेटिव्हची डायग्राम प्लस डिस्क्रिप्शन, हे सुद्धा तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आणि नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तिथं तुम्हाला दिलेले आहेत की कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जेनेटिक कोडच्या, ते तुम्हाला तिथं काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. tRNA ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दाखवायचे आहेत, लिहायचे आहेत की जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड, डिस्टिंक्ट पोलॅरिटी, नॉन ओव्हरलॅपिंग, जो कॉमेलेस आहे, डिजेनरेसी आहे, युनिव्हर्सल आहे. हे सगळं तुम्हाला तिथं काय करायचं आहे लिहायचं आहे. आता tRNAची तुम्हाला माहिती आहे की डायग्राम, याची तुम्हाला डायग्राम येऊ शकते. आता ट्रान्सलेशन, आता ह्याच्यावरती काय तरीसुद्धा ह्याचं बघा की ट्रान्सलेशन काय आहे, त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत, हे सुद्धा मे बी येऊ शकतं. नेक्स्ट इज द लॅक ऑपेरॉन. आता लॅक ऑपेरॉनवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन आहे की लॅक ऑपेरॉन म्हणजे काय, त्यामध्ये लॅक ऑपेरॉनचे म्हणजे कोणते कंपोनंट्स आहेत, मे बी त्याच्यावरती म्हणजे एक शॉर्ट नोट तरी येईल लॅक ऑपेरॉनवरती, किंवा रोल ऑफ लॅक्टोज हे सुद्धा विचारू शकतात. नेक्स्ट इज द DNA फिंगर प्रिंटिंग. आता ह्यामध्ये जो DNA फिंगर प्रिंटिंग आहे त्याचे तुम्हाला काय येतील स्टेप्स, ते तुम्हाला तिथं स्टेप्स लिहायचे आहेत. ती किती स्टेप्स आहेत, 6-7 स्टेप्स आहेत, ते तुम्हाला काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे की आयसोलेशन ऑफ DNA, रिस्ट्रिक्शन डायजेशन, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, सदर्न ब्लॉटिंग, सिलेक्शन ऑफ DNA प्रोब, हायब्रिडायजेशन,
नंतर शेवटी तुम्ही काय करणार आहे, सगळ्याचं केल्यानंतर एक फोटोग्राफी घेतो. आणि नंतर अगदी 2 ओळी ॲप्लिकेशन त्याच्या लिहायच्या आहेत. जर मोठा प्रश्न आला तरी तुम्ही एवढं सगळं डिस्क्रिप्शन करायचं आहे. नेक्स्ट इज व्हॉट इज अ डिजेनरेसी ऑफ जेनेटिक कोड. मग ते मगाशीचे जो जेनेटिक कोडची कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट आहे, डिजेनरेसी ऑफ जेनेटिक कोड. असं सुद्धा सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो. आता जिनोमिक्स किंवा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आता ह्यामध्ये जे जिनोमिक, आता ही टर्म जिनोम म्हणजे काय की त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट नोट येऊ शकतं. मग आता आलं जिनोमिक्सवरती तर आणखी असे 2 टाईप्स आहेत की स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि फंक्शनल जिनोमिक्स, हे सुद्धा तिथं लिहावं लागेल. जीन फ्रिक्वेन्सी ह्याच्यावरती सुद्धा काय क्वेश्चन येऊ शकतो किंवा जेनेटिक ड्रिफ्ट ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट इज अ डिस्क्राईब द युरेज अँड मिलर्स एक्सपेरिमेंट. आता तुम्हाला माहिती आहे की युरे आणि मिलर ह्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ह्या टॉपिकमधला, ह्या एक्सपेरिमेंटबद्दल तुम्हाला तिथं काय करायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे कशी सुरुवात केली त्यांनी, त्यामध्ये काय काय आहे, त्यांचे इक्विपमेंटमध्ये त्यांनी कोणकोणते इक्विपमेंट घेतलं, हे सगळं तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. नंतर व्हॉट इज अ आयसोलेशन. काय आहे व्हॉट इज अ आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय आणि त्याचे जे काय टाईप्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की कोणकोणते टाईप्स वगैरे आहेत. नंतर तुम्हाला डेफिनेशन्स आहेत, ह्यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. आता जो आहे इम्बिबिशन अँड डिफ्युजन, ह्यामध्ये तुम्हाला एक मार्काचे डेफिनेशन वगैरे किंवा स्टेटमेंट एक लिहावी लागेल. नंतर ऑस्मोसिस, आणि ह्या ऑस्मोसिसचे जे काही 3 टाईप्स आहेत, ऑस्मोसिस म्हणजे काय त्याची जी काय डेफिनेशन आहे ती लिहावी लागेल. आणि त्याचबरोबर ऑस्मोसिसचे जे काही 3 टाईप्स आहेत, हायपोटोनिक, हायपरटोनिक, आयसोटोनिक, हे तुम्हाला तिथं लिहावं लागेल. एक अशा ओळीचं आहे ते, फक्त ते तुम्हाला तिथं लिहावं लागेल. नंतर मिनरल डिफिशियन्सी, आणि मिनरल डिफिशियन्सी म्हणजे काय आणि कशामुळे होतं आणि त्याचे सिम्पटम्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे, ते तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट इज अ रूट. आता तुम्हाला रूटचे डायग्राम आणि त्याचे जे काही रिजन्स आहेत हे डायग्राममध्ये तुम्हाला शो करायचं आहे. ते कोणकोणते पार्ट्स आहेत, मॅच्युरेशन जे काही झोन्स आहेत, मॅच्युरेशन झोन, रूट हेअर झोन, झोन ऑफ इलोंगिनेशन, मेरिस्टेमॅटिक झोन, हे जे काही रिजन्स आहेत हे तुम्हाला तिथं डायग्राममध्ये दाखवायचं आहे. नेक्स्ट इज द ग्रोथ हार्मोन्स. मग ह्यामध्ये जे काही हार्मोन्स आहेत ते ऑक्झिन्स, जिबेरलिन्स, ABA, ॲब्सिसिक ॲसिड, इथिलीन, हे जे काही हार्मोन्स आहेत, सायटोकायनिन्स, ह्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ते तुम्हाला सांगायचे आहेत की कोणते फिजिओलॉजिकल इफेक्ट्स आहेत, कोणते आणि रूल कोणता आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ह्यावरती सुद्धा हार्मोन्सवरती सुद्धा प्रश्न पडू शकतो.
नंतर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आता हा सुद्धा एक मोठा क्वेश्चन आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, मग त्यामध्ये तुम्हाला लंग्स वगैरे हे सगळे ते पार्ट्स आहेत, ते तुम्हाला तिथं डिस्क्राईब करावं लागेल. एक अशी डायग्राम काढावी लागेल. मोठा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याचबरोबर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, हा सुद्धा जो काय मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आहे हा सुद्धा येऊ शकतो. ह्यामध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, सुरुवातीला ते ब्रिदिंगची डेफिनेशन वगैरे हे सगळं तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट इज द रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. आता ह्या 3पैकी तर पडू शकेल की रेस्पिरेशनवरती 3पैकी रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. आता हाऊ टू रेग्युलेट म्हणजे त्याचं मेकॅनिझम कसं आहे, त्याची एक विशेष अशी डायग्राम आहे तुमच्या बुकमध्ये. मग रेस्पिरेशन त्याचं ड्युअल कंट्रोल कसा करतो म्हणजे नर्वस आणि केमिकल जो आहे ते तुम्हाला तिथं तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. डबल सर्क्युलेशन. आता इथं तुम्हाला एक प्रायमरी ह्यामध्ये काय आहे की एक सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. आता सिंगल तरी येईल किंवा डबल येईल. डबल सर्क्युलेशन यायचे जरा जास्त चान्सेस आहेत. ह्यामध्ये तुम्हाला एक अशी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीत बुकमध्ये ते डिस्क्राईब केलेलं आहे, अगदी सोप्या ह्याच्या भाषेमध्ये. नंतर क्लॉटिंग फॅक्टर कोणता नंबर आहे हे तुम्हाला म्हणजे 1 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. पेरिकार्डियम. आता ह्यामध्ये जो काही पेरिकार्डियम आहे त्या पेरिकार्डियमचं मग तुम्हाला जरा ह्यावरती हार्ट इज एनक्लोज इन अ मेम्ब्रेनस सॅक दॅट इज कॉल्ड ॲज अ पेरिकार्डियम, किंवा पेरिकार्डियमचे कोणते लेयर्स आहेत म्हणजे आउटरला काय म्हणतात, हे सुद्धा येऊ शकतं. म्हणजे अगदी एका मार्काला तो पेरिकार्डियमचा येऊ शकेल. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट हा जरा मोठा जास्त मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. पण त्याची डायग्राम आणि त्या स्ट्रक्चर सगळं लिहावं लागेल. त्याचबरोबर तो नाही आला तर कंडक्टिंग सिस्टीम तरी येऊ शकेल. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट हा जरा आणखी त्याच्यापेक्षा हा सोपा आहे क्वेश्चन, की त्याचं वर्किंग आहे. त्यामध्ये तो हार्ट कसा आहे, मायोजेनिक इन नेचर, SA नोड, हे सगळं मेन्शन करायचं आणि कसं तो कंडक्ट करतोय, तो बंडल ऑफ हीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन करायच्या आहेत. नेक्स्ट इज द अँजिनो पेक्टोरिस. ह्याच्यावरती सुद्धा एक शॉर्ट नोट येऊ शकते. ECG. आता ह्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकेल की ECG म्हणजे काय. जो काही इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे, तो इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे, जी मशीन आहे ती कसं मेन्शन करतं आहे किंवा ती डायग्रामॅटिक कसं त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. मग त्यामध्ये P वेव्स, R वेव्स, T हे जे काही पॉईंट्स आहेत, QRS, P कोणता आहे, T कोणता आहे, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन कोणतं आहे, ॲट्रियल डिपोलरायझेशन कोणतं आहे, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन कोणतं आहे, हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे ECGमध्ये. आता हा ADHवरती सुद्धा एक 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो की ते अँटीडायरेटिक हार्मोन तो BP साठी काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे, त्याचं फंक्शन ते तुम्हाला तिथं येऊ शकतं. नेक्स्ट इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आता ह्यामध्ये सिनॅप्टिक ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमधला क्वेश्चन आहे. आता ह्यामध्ये जे काही टाईप्स आहेत म्हणजे सिनॅप्स म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स
कंडक्टिव्हिटी, स्टिम्युलस, समेशन इफेक्ट, म्हणजे हे जे काय आहे त्याच्या प्रॉपर्टी ह्याच्यावर येऊ शकणार नाही, मात्र टाईप्सवरती येण्याची शक्यता आहे. की टाईप्स ऑफ सिनॅप्स, तो इलेक्ट्रिकल सिनॅप्स, केमिकल सिनॅप्स, हे जे काही 2 टाईप्स आहेत हे तुम्हाला तिथं विचारू शकतात. नंतर डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन, मग त्यामधला फरक तो आपल्याला माहिती पाहिजे. डिपोलरायझेशन म्हणजे काय, रिपोलरायझेशन म्हणजे काय, हे ते तुम्हाला येऊ शकेल मे बी. आता नर्वस सिस्टीम ह्याचा चार्ट तो सुद्धा येऊ शकेल. नर्वस सिस्टीम जी दिलेली आहे त्याचा चार्ट तुमच्या बुकमध्ये आहे. की कोणकोणतं काय काय हे मे बी येऊ शकेल. आता सेरेब्रम ह्याच्यावरती जरा, सेरेब्रम हा जरा छान क्वेश्चन आहे. ह्याच्यावरती शॉर्ट नोट, मोठा क्वेश्चन येऊ शकेल. मग फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम लिहिण्यासारखं भरपूर आहे, ह्याच्यात वरती येऊ शकेल. नेक्स्ट इज द टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, ह्याची डायग्राम, टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आता ह्याच्यावरती डिस्क्रिप्शनसुद्धा येऊ शकतं किंवा डायग्राम तरी येऊ शकेल. कोणतं, टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. नेक्स्ट इज अ स्पायनल नर्व, ह्याच्यावरती एक डायग्राम, म्हणजे ह्याची डायग्राम काढावी लागेल, फॉर्मेशन ऑफ द स्पायनल नर्व. नेक्स्ट इज अ आय, आता ही आय जो आहे त्याची डायग्रामच विचारू शकते. नेक्स्ट इज द फोटो रिसेप्टर सेल. आता ह्यामध्ये तुम्हाला लहान प्रश्न आहे, फोटो रिसेप्टर सेल. मग ह्यामध्ये जो फोटो रिसेप्टर सेल्स कोणते आहेत, जे तुम्हाला माहीत आहेत की 2 टाईपचे आहेत, एक रॉड सेल आणि कोन सेल. म्हणजे 1 मार्कचा हा क्वेश्चन आहे की फोटो रिसेप्टर सेल्स काय आहे वगैरे. अल्झायमर्स डिसीज, ह्या जर म्हणजे शॉर्ट नोटवर विचारू शकतात, अल्झायमर डिसीज काय आहे ते, त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. नेक्स्ट इज द पिट्युटरी ग्लँड. आता ह्या पिट्युटरी ग्लँडमध्ये तुम्हाला डायग्राम विचारू शकतील, म्हणजे त्याची पिट्युटरी ग्लँडची डायग्राम, किंवा त्याच्यावरती मोठासुद्धा प्रश्न येऊ शकेल की हार्मोन्स कोणत्या कोणत्या आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत, हे विचारू शकतील. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲडेनोहायपोफायसिस, त्याच्यावरती सुद्धा सेपरेट क्वेश्चन येऊ शकेल ॲडेनोहायपोफायसिसवरती. मग त्याचे हार्मोन्स कोणकोणते आहेत, आणि पिट्युटरी विचारलं तर मग ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस हे तुम्हाला मग त्याच्याबद्दल थोडं थोडं तुम्हाला लिहावं लागेल. नेक्स्ट इज द थायरॉइड ग्लँड आणि त्याचे डिसऑर्डर, की जे काही थायरॉइड ग्लँड आहे त्याचं थोडं मेन्शन करावं लागेल, कुठं प्रेझेंट आहे, कसं स्ट्रक्चर आहे, मग कोणकोणते हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्याचं फंक्शन काय आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. नेक्स्ट इज द, आणि त्याचबरोबर जर ते हार्मोन्स आपल्यामध्ये नसले तर कोणकोणत्या डिसऑर्डर्स होऊ शकतील. तुम्हाला माहिती आहे हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम, आणि T3 T4 हार्मोन्स जे आहेत, हे सगळं तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट इज द मेन्शन द फंक्शन ऑफ टेस्टेस्टेरॉन. मग आता हे टेस्टेस्टेरॉन कोणामध्ये असतात, मेल्समध्ये आहे की नाही, मग त्याचं फंक्शन काय आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. एक आणखी क्वेश्चन येऊ शकतो की गिव्ह रिझन, इंजुरी टू मेड्युला ऑब्लॉंगेटा जर झाला तर काय होईल, हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. नेक्स्ट इज द LS ऑफ ह्युमन ब्रेन.
म्हणजे इथं डायग्राम तुम्हाला पाहिजे. नेक्स्ट इज द व्हॉट इज द ॲडेनोहायपोफायसिस आणि त्याचे हार्मोन्स. आता ह्यामध्ये ॲडेनोहायपोफायसिस मगाशी सांगितलेलं आहे, जो पिट्युटरी ग्लँडशीच रिलेटेड आहे. मग त्यामध्येच न्यूरोहायपोफायसिस आणि ॲडेनोहायपोफायसिस. आता ह्यामध्ये जे काय ॲडेनोहायपोफायसिस आहेत आणि त्याचे जे काय हार्मोन्स आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट इज द टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय हे माहिती पाहिजे. मग आता त्यामध्ये जे काय टाईप्स आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. जे काही नॅचरल आहे, आर्टिफिशियल आहे, हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. नेक्स्ट इज द मेकॅनिझम ऑफ द रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट्स. मेकॅनिझम, टी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम तिथं तुम्हाला यायला पाहिजे. नेक्स्ट इज द व्हॅक्सिनेशन. आता व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, ते इम्युन सिस्टीममध्ये कसं हेल्प करतं. इट हेल्प्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉज द इन्फेक्शन. जे काही इन्फेक्शन होतं आहे ते होऊ नये म्हणून आपण व्हॅक्सिनेशन केलं जातं, लसीकरण करतो. हे म्हणजे त्यामध्ये आणखी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग आता नेक्स्ट इज द स्ट्रक्चर ऑफ द अँटीबॉडी. मग ह्याची डायग्रामसुद्धा सेपरेट येऊ शकतं किंवा जरा डिस्क्रिप्शनसुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट इज द, आता हे मलेरिया, ॲस्कॅरिसिस, न्यूमोनिया, कॉमन कोल्ड हे जे काय आहेत डिसीजेस, मग त्यांचं कॉझल ऑर्गॅनिझम काय आहे आणि ट्रीटमेंट कशी आहे, कोणती आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे. मग कोणता तुम्हाला डिसीज येऊ शकतो, मलेरिया किंवा ॲस्कॅरिसिस, कॉमन कोल्ड किंवा न्यूमोनिया किंवा मलेरिया मे बी येऊ शकेल. नेक्स्ट इज द टाईप्स ऑफ कॅन्सर. आता ह्या टाईप्स ऑफ कॅन्सरमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत ते तुम्हाला येऊ शकेल, की कार्सिनोमा, सार्कोमा, लिम्फोमा, ल्युकोमिया, हे जे काय आहे हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आता स्ट्रक्चर ऑफ HIV ह्याची डायग्रामसुद्धा येऊ शकते किंवा त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा येऊ शकेल. जे काय अल्कोहोल ॲब्यूज आहे त्या ॲडिक्शनने काय होऊ शकतं, ह्युमन बिईंगवरती कोणता परिणाम होऊ शकेल, ॲडिक्ट जर झालं तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आता ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर ह्याची डायग्राम जी आहे ती तुम्हाला तिथं ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट इज द ऑर्गॅनिक ॲसिड. आता ह्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, एन्झाईम्स, त्याचे मायक्रोबियल सोर्स आणि ते काय त्याचं फंक्शन वगैरे काय आहे हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट इज अ सीवेज ट्रीटमेंट. आता ह्या सीवेज ट्रीटमेंटमध्ये काय आहे की डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये सीवेज ट्रीटमेंटचं. किंवा सीवेज ट्रीटमेंटवरती जरा मोठा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो किंवा त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा येऊ शकतं, ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. बायोगॅस ह्याची डायग्राम येऊ शकते. नेक्स्ट इज द मायक्रोब्स अँड देअर होस्ट. ह्याचा एक असा टेबल दिलेला आहे बुकमध्ये, तो एक करा. ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक, एन्झाईम, जे काय मायक्रोबियल सोर्स 2 मार्काचा तो क्वेश्चन आहे तो एक येऊ शकतो, तो एक करा. नंतर प्लाझमिडवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी
ह्याच्यावरती मोठा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट इज द ॲप्लिकेशन्स. आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती आपल्याला पाहिजे आहे की नाही. मग आता त्याचे ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत, मग त्याच्या ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन येऊ शकतो. आता हे छोटेसे जे का बायोइथिक्स, बायोपायरसी, बायोपॅटंट छोटे छोटे प्रश्न आहेत, ह्याच्यावर सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट इज जर्म लाईन जीन थेरपी. ह्याच्यावरती सुद्धा काय आहे जीन थेरपी, जर्म लाईन जीन थेरपी म्हणजे काय, ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट इज द इन्सुलिन. इन्सुलिन, मग इन्सुलिनवरती सुद्धा, किंवा जर 1 मार्काचा क्वेश्चन यायचं म्हटलं तर बीटा सेल त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं काय रिलेशन आहे, 1 मार्काला येऊ शकतं. किंवा इन्सुलिनवरती जरा थोडासा मोठा प्रश्नसुद्धा पडू शकतो. नेक्स्ट इज द हॅबिटॅट. आता हे काय, जे काय हॅबिटॅट आहे, निश आहे, त्याचे डेफिनेशन्स वगैरे विचारू शकतात. नेक्स्ट इज द पॉप्युलेशन ग्रोथ. आता पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, त्यामध्ये मग एक्सपोनेन्शियल आणि लॉजिस्टिक ग्रोथ. मग त्याचं ते डायग्रॅमॅटिक दिलं आहे बघा, ग्रोथ कर्व दिलेला आहे, जे शेप एस शेप, तो काय आहे, त्याचा तो फॉर्म्युला तो तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे. हा सुद्धा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, येऊ शकतो. नेक्स्ट इज द म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम, कॉम्पिटिशन, पॅरासिटिझम, कम्युनिसनॅलिझम. कम्युनिसनॅलिझमवरती सुद्धा येऊ शकतं. हे जे काय छोटे छोटे प्रश्न आहेत, ह्याच्यावरती छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात. आता मोठा क्वेश्चन यासारखा कोणता, जे काय इकॉलॉजिकल सक्सेशन आहे. आता इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय, त्याचं मग तुम्हाला त्याचे ते टाईप्स वगैरे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की काय आहे इकॉलॉजिकल सक्सेशन. मग सक्सेशन म्हणजे काय, हे जे काय आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. नेक्स्ट इज द जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा स्पीसीज डायव्हर्सिटी. मग आता ह्याच्यावरती छोटे छोटे प्रश्न येऊ शकतील की जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय आणि स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जो इंट्रास्पेसिफिक आहे जेनेटिक, इंट्रास्पेसिफिक, आणि इंटरस्पेसिफिक म्हटलं की स्पीसीज डायव्हर्सिटी, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस. आता जो काय बायोडायव्हर्सिटी आहे, तुम्हाला माहिती आहे जैवविविधता. आता ह्यामध्ये जर लॉस झाला बायोडायव्हर्सिटीचा, द इव्हिल क्वार्टेट, हॅबिटॅट लॉस, फ्रॅगमेंटेशन, ओव्हर एक्सप्लॉटेशन, ॲलिन स्पेसिस इन्व्हॅजन, को एक्सटिंक्शन, हे जे काय आहेत लॉस झाल्यावरतीचे कंडिशन, कॉजेस काय आहेत, हे ते तुम्हाला विचारू शकते. मग ते डोडोवरती, हे आपल्याला माहीत आहे डोडो बर्ड कसा एक्सटिंक्ट झालेला आहे, हे तुम्हाला येऊ शकतो. नेक्स्ट इज द एक्सटिंक्ट, एंडेंजर्ड, व्हर्नरेबल, हे जे डेफिनेशन येऊ शकतात. मग एक्सटिंक्ट म्हणजे काय, तो काय झालेला आहे की लास्ट इंडिव्हिज्युअल हॅज डायड, त्याचा रेकॉर्ड आताच तुम्हाला सापडू शकत नाही. एंडेंजर्ड म्हणजे काय की ह्यामध्ये व्हेरी हाय रिस्क आहे, एक्सटिंक्शन होण्याची शक्यता आहेत. आणि व्हल्नरेबल म्हणजे काय की ह्यामध्ये व्हेरी हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन होण्याची, पण आता ह्यामध्ये रॅपिड पॉप्युलेशन डिक्लाइन होत चाललं, हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. मग हे तुम्हाला फरक माहिती पाहिजे. नेक्स्ट इज इन सिटू
एक्स सिटू कॉन्झर्वेशन. इन सिटू आणि एक्स सिटू कॉन्झर्वेशन. आता तुम्हाला इन सिटू आणि एक्स सिटू म्हणजे जो आहे तिथेच आणि जो बाहेर तुम्ही एक झूलॉजिकल पार्क्स वगैरे करता, बॉटनिकल गार्डन्स, एक्स सिटू आहे. एक एक्झाम्पल क्रोकोडाईल बँक वगैरे जे चेन्नईमध्ये प्रेझेंट आहे, हे एक्स सिटूचं आहे. आणि जे इन सिटू आहेत ह्यामध्ये जे फॉरेस्ट किंवा रिझर्व आहे, टायगर रिझर्व वगैरे केलेलं आहे, ते इन सिटू आहे. नेक्स्ट असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की हरित महाराष्ट्र, जो तुम्हाला केस स्टडीमध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट इज अ मायकोरायझा. आता हे मायकोरायझा म्हणजे काय, ते फंगस वगैरे, पण त्यामध्ये ते काय आहे आणि त्याचे बेनिफिट्स कोणकोणते आहेत असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा बायोफर्टिलायझर्स, बायोफर्टिलायझर म्हणजे काय, त्याचा उपयोग काय होऊ शकतो, त्याचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत बायोफर्टिलायझर्सचे, हे सुद्धा तुम्हाला विचारू शकते. आणि नेक्स्ट इज अ व्हॉट इज द PCR. PCR म्हणजे काय आणि त्याचे डिफरंट जे काय स्टेप्स आहेत, पॉलिमरेज चेन रिॲक्शन जे काय आहे, त्याचे जे काय स्टेप्स आहेत डिफरंट, ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहायचे. ह्याच्यावरती जरा क्वेश्चन विचारू शकते. लास्ट मी तुम्हाला बेस्ट लक देते सगळ्यांना. उद्याचा पेपर तुम्हाला खूप सोपा जाओ आणि ह्याचे एक लास्ट रिव्हिजन करा. एकदा हे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत एकदा डोळ्याखालून घालवा, म्हणजे तुम्हाला उद्याचा पेपर खूप इझी जाईल. बेस्ट लक. थँक्यू.